मिनिमम 101 किलोमीटर मी दररोज सायकलिंग केलेली आहे आणि आज 1504 दिवस पूर्ण झालेले आहेत आणि त्या 1504 दिवसामध्ये माझे असे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड हे 3 रेकॉर्ड मी केलेले आहेत. 11 वाजले तर हा काय करतो काय? हा इकडनं आला वेळेला काय रे तू गेला ना झालं नाही तुझं. त्या बोल दादा इकडे ते वेळेला काय झालं डोक्याला टाके पडलेले पायाला बँडेज झालं काय झालं? अरे सांग तिकडे मी सांगते सकाळी गेलो जाऊन खड्ड्यात पडलो सांगते इकडे स्टिचेस झालेत डोक्याला स्टिचेस झालेत अरे मग कशाला तू करतोय नाही सांगते मला करायचं आहे एवढा ब्लड जाऊन एवढं ते स्टिचेस पडून त्याला मी हँडसेप करतो त्याबद्दल ते आणि सकाळी एवढं केल्यानंतर डॉक्टर ते मेडिसिन त्याच्यामध्ये स्टिचेस त्यासाठी त्याला हे दिलेलं त्याचं तरी ते करून सुद्धा त्याने 100 किलोमीटर केलं. नमस्कार मंडळी, मी महेश दाभोळकर तुमच्या सर्वांचं सायकलिंगची प्रेरणा देणाऱ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपला व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे कारण आज आपल्या बरोबर विक्रमी सायकलवीर आहेत उमेशजी, ज्यांनी आतापर्यंत 1500 दिवस सलग एव्हरी डे 100 किलोमीटर सायकल चालवण्याचा विक्रम केलाय. मित्रांनो, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण 1500 दिवस 1500 सेंचुरी मारणं सोपं काम नाही. सरांकडून जाणून घेऊया त्यांनी कशा पद्धतीने हे 1500 दिवस 1500 सेंचुरीज मारले. तर सायकलिंगचं कसं झालं की मी जेव्हा सुरुवातीला चालू केलेलं तेव्हा असं काय सायकलिंगचं जास्त काय नॉलेज नव्हतं. म्हणजे असंच मुलांनी सायकल घेतलेली लॉकडाऊनच्या टायमाला आणि तो म्हणजे एवढी काय चालवत नव्हता. तर विचार केला चला आपणच म्हणजे त्याला चालू करूया असं करून मग मी ती सायकलिंगची सुरुवात केली आणि मग तेव्हापासून ते माझं असं जर्नी सायकलिंगचं चालू झालं. आणि मी रोज 100 किलोमीटर करायचं स्टार्टिंगला, पण नंतर मग ते ग्रुपमध्ये थोडे असे डॉक्टर्स होते, कोण होते थोडे लोक म्हणजे आणि मग ते त्याहून सजेस्ट केलं की असं रोजचं तुम्ही म्हणजे 100 किलोमीटर करता पण ते तुमच्या हेल्थसाठी म्हणजे असं बरोबर नाही. ॲक्च्युली खरं पण असेल त्यांचं, पण असं त्या टायमाला तर मग विचार केला चला आता एवढे लोक बोलतात आता आपण विचार करूया. तर मग असं विचार केला की एक संडेला आपण गॅप मारूया. मग तेव्हापासून मी काहीतरी एक 2-3 संडे मिस केले मग. आणि नंतर मग बघितलं की बरेच लोक कंटिन्यूस पण करतात आहे, म्हणजे तेवढं नॉलेज नव्हतं. नंतर मग FB वर माहीत पडलं की अजून बहुतेक लोक आहेत ते सुद्धा म्हणजे असे चालवतात आहे. मग मी विचार केला की माझ्या म्हणजे बॉडीला काही त्रास होत नाही, तर मग मी विचार केला की जाऊन द्या आता कोणाचं ऐकायचं नाही, आपण पण म्हणजे करूया काहीतरी वेगळं करूया म्हणजे असं. आणि माझं एक ॲक्च्युली एक FBला एक मॉर्निंग इन्स्पिरेशन स्टोरीज करून एक पेज सुद्धा आहे. म्हणजे त्याच्यावरती मी बऱ्याच जणांच्या अशा स्टोरीज टाकल्यात, अराउंड काहीतरी 72 स्टोरीज टाकल्यात, जे पण म्हणजे ॲथलीट्स असतात, रनर्स असतात, ज्याहून चांगलं काही अचीव केलं आहेत ना अशा लोकांची मी स्टोरीज सुद्धा म्हणजे टाकायला चालू केलेली. तर त्याच्यामध्ये एक गीता एस राव सायकलिस्ट आहे, गुजरातच्या आहेत, लेडी आहे. तर त्यांना कसं म्हणजे एक पोलिओ असून सुद्धा म्हणजे त्याहून इतकं काही सायकलिंगमध्ये अचीव केलं. तर त्यांना बघून मला सुद्धा वाटलं की हे तर म्हणजे असं नॉर्मल नसून सुद्धा इतकं सायकलिंगसाठी म्हणजे करतात आहे, तर आपण सुद्धा काहीतरी करूया म्हणजे असं. तर ती सगळ्यात पहिली जी इन्स्पिरेशन आहे ते त्यांच्या स्टोरीमधून मला भेटली म्हणजे असं. तर मग त्या हिशोबाने मी म्हणजे माझं 100 किलोमीटर मग नंतर मग असं 5 जून 2021 पासून मग मी जे चालू केलं ते आजपर्यंत म्हणजे आज मला वाटतं कदाचित आज 1504 दिवस झालेत मला आणि एकही दिवस मी आजपर्यंत कधी मिस नाही केला. मिनिमम 101 किलोमीटर मी दररोज सायकलिंग केलेली आहे आणि त्या 1504 दिवसामध्ये माझे असे इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड हे 3 रेकॉर्ड मी केलेले आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या सायकल प्रेमी मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सर, मला सांगा, तुम्हाला रोज 100 किलोमीटर सायकल चालवावी ही आयडिया कशी आली? कोणी तुम्हाला इन्स्पायर केलं 100 किलोमीटर रोज चालवण्यासाठी? ती सायकलिंग करता करता नंतर FB वरती मला एक पोस्ट दिसली म्हणजे, आणि ते कोणीतरी काहीतरी त्यांचं सईद अनवर करून नाव होतं, मला वाटतं कदाचित ते वाशीचेच होते. तर त्याहून सतत असं 30 दिवस कंटिन्यू 100 किलोमीटर सायकलिंग केली. आणि मग नंतर त्यांच्या ते पोस्टमध्ये म्हणजे त्यांचं ते सेलिब्रेशन म्हणून केक आणि त्यांना हार वगैरे घालून असं म्हणजे ते त्यांचं सेलिब्रेशन बघून इतकं छान वाटलं की विचार केला अरे वा, म्हणजे हे काहीतरी नवीन वाटतंय म्हणजे असं. तर आपण पण असं काहीतरी करू शकतो. म्हणजे त्याहून 30 दिवस सतत केले तर आपण आपल्याला किती जास्त दिवस करता येईल
त्याचा प्रयत्न करू. असं करून मग मी ते 100 किलोमीटर म्हणजे विचार केला की चला आपण पण करून बघूया. मग ते 100 किलोमीटर रोजचं माझं म्हणजे असं त्या दिवसापासून माझं चालू केलं. सर मला सांगा, तुम्ही ह्या एक्सपिडिशनच्या दरम्यान कुठे कुठे म्हणजे कुठपर्यंत सायकलिंगचा प्रवास केला, तुम्ही कुठले कुठले लॉंग डिस्टन्स सायकलिंग केलं? माझं फर्स्ट लॉंग डिस्टन्स सायकलिंगचं जे होतं ते सर्वप्रथम वसई ते अहमदाबाद असा हा 600 किलोमीटरचा प्रवास मी केला. आणि तो मी 3 दिवस लगातार आम्ही म्हणजे अशी सायकल चालवली. फक्त छोटा मोठा जसं लंच किंवा डिनरसाठी जो ब्रेक केलेला तो, आणि एक 15-20 मिनिटं आराम, असा करून आम्ही तो कंटिन्यू प्रवास पूर्ण केला होता फर्स्ट. आणि माझा जो दुसरा असा प्रवास होता तो वसईपासून ते स्टॅच्यू ऑफ युनिटी, तो सुद्धा मी म्हणजे असं त्याच्यामध्ये सुद्धा 3 दिवस लागलेले, आणि तो सुद्धा एक 401 किलोमीटरचा प्रवास होता माझा. तो सर्वात मोठा होता. सर मला सांगा की तुम्ही हा जो काही सायकलिंगचा प्रवास करता त्याच्यासाठी तुम्ही स्वतःला कसं प्रिपेअर करता, म्हणजे तुम्ही काय खाता किंवा तुमचं रुटीन लाईफ काय आहे? रोजचं 101 किलोमीटर सायकलिंग करून आपलं खूपच असं कॅलरीज बर्न होत होते, आणि वेट लॉस सुद्धा म्हणजे खूप प्रकारे म्हणजे असं होणं चालू झालेलं, इव्हन मसल लॉस होत होतं. तर मग एक टाइम असा होता पहिला मी की डाएटकडे प्रॉपरली असं लक्ष द्यायचं. पण सायकलिंगच्या ह्याच्यामध्ये कसं आपलं एव्हरीडे एवढी आपली एनर्जी बर्न होत होती, तर त्याच्यामध्ये म्हणजे थोडा बारीक झालेला. मग मी विचार केला की हे करण्यापेक्षा आपण म्हणजे असं सगळंच म्हणजे मी खाणं चालू केलं. म्हणजे असं काही विचार नाही केला की मला हेच खायचं. घरचं जे पण जेवण, इव्हन बाहेर पण जो पण आपण नाश्ता करतो, वडापाव असो, मिसळ असो, पण लिमिटमध्ये. म्हणजे पण असं कुठलाच परहेज कधी केला नाही मी की म्हणजे आपल्याला हे नाही खायला पाहिजे की हे नाही खायला पाहिजे. तर आतापर्यंत मी असं काही ठरवलं नाही. म्हणजे जे काही त्याच्यावरती सगळ्यावरती ते म्हणजे असं ऍडजस्टमेंट होतं. सर तुमच्या या 1500 दिवसांच्या प्रवासामध्ये तुम्हाला काही असे आठवणीत राहणारे क्षण किंवा तुमच्या बरोबर काही असे इन्सिडेंट्स झाले किंवा काही कोणी तुम्हाला मदत केली किंवा कोणी त्रास दिला, तर असे काही आठवणीतले क्षण तुम्ही सांगू शकता? हा, आठवणीतले क्षण असे म्हणजे 2-3 आहेत ऍक्च्युली. म्हणजे त्याच्यामध्ये ट्रॅजेडी सुद्धा आहे, थोडे प्रॉब्लेमॅटिक सुद्धा आहेत, पण ते घडलं माझ्याबरोबर सुद्धा. एकदा म्हणजे राईडच्या टायमाला एक मित्र होता सोबत, आणि एक असा रस्ता आहे जिकडे म्हणजे खूप कुत्रे त्रास देतात म्हणजे, आणि ते दरवेळेला म्हणजे मी त्यांना रोज असं टॅकल करत होता, कारण की माझ्या घरी सुद्धा 2 कुत्रे आहेत, तर मला त्यांची नसच माहिती आहे म्हणजे. पण तो माझा जेव्हा मित्र होता बरोबर, तो इतका म्हणजे असा घाबरला, तर त्याला थोडं सेव्ह करण्याच्या चक्करमध्ये मी जरा मागे पुढे झालो, आणि तो कधी कुत्रा येऊन मला चावला ते मला कळलंच नाही. तर तो एक पहिला असा क्षण होता जेव्हा मला कुत्रा चावला. मग कुत्रा चावल्यानंतर सुद्धा म्हणजे मी ते एक डीएमपेटिक करून हॉस्पिटल आहे वसईला, जे असं डे नाईट चालू असतं. मग तिकडे जाऊन ते इंजेक्शन वगैरे घेतले तिकडचे, ते असं फिटनेसचं इंजेक्शन, आणि तो कोर्स होता पूर्ण 5 इंजेक्शनचा, तो मी पहिल्यांदा असा म्हणजे पूर्ण केला. तर ती एक पहिली आठवण होती माझी. आणि एकदा असा प्रकार झालेला, माझा पावसाचा टाइम होता, आणि सायकलिंग करताना एक स्पीड ब्रेकर म्हणजे असा जम्प झाला, आणि पुढे जसा जम्प झाला तसाच म्हणजे पोर्ट होल होता म्हणजे. तर तो पोर्ट होलमध्ये जसा टायर पडला असेल कदाचित, ते माझे दोन्ही हात हँडलवरून सुटले, आणि तो माझा असा एक खूप मोठा म्हणजे असा चांगला असा एक ॲक्सिडेंट झाला होता. आणि मी हेल्मेट घालून सुद्धा म्हणजे मला डोक्यावरती 5 टाके आले, म्हणजे हेल्मेट क्रॅक होऊन 5 टाके आले. म्हणजे हेल्मेट किती इम्पॉर्टंट आहे म्हणजे. तर मी सांगेन लोकांना की तुम्ही जर सायकलिंग करत असाल तर हेल्मेट तुमचं मस्ट इम्पॉर्टंट आहे. कधी पण तुम्ही म्हणजे असा विचार करू नका की आपण हेल्मेट नाही घातलं तर काय होईल काय नाही. तुम्ही सायकल सोबत घेता म्हणजे तुमचं हेल्मेट घालणं खूप गरजेचं आहे, हे मी लोकांना सांगेन. आणि एकदा असा प्रकार झालेला की सायकलिंग करताना ॲक्च्युली माझा प्रॉब्लेम काय आहे की मी म्हणजे प्रिफर जो आहे तो नाईट राईडला करतो. तर मी 12 ते 12:30च्या आतमध्ये म्हणजे असं चालू करतो. त्याचं कारण पण असं आहे की म्हणजे मी पहिला प्रयत्न केलेला, तर सकाळी मी जेव्हा चालू करायचो 4-5 वाजता असं, तर मग ते माझं असं लेट फिनिश व्हायचं. आणि मग त्या टायमाला कसं म्हणजे खूप ट्रॅफिक, इव्हन शाळेच्या गाड्या हे ते खूप हॅक्टिक व्हायचं. मी करायचो पण मला म्हणजे ते असं थोडंसं असं खूप हॅक्टिक वाटायचं. मग नंतर मी एकदा विचार केला, चला आपण रात्रीचं असं नाईट राईड करून बघूया. तर मग मी नंतर मग असं नाईट राईडला असंच सुरुवात केली. तर ते करताना म्हणजे असं एकदा काय झालं, एक ठिकाण आहे म्हणजे वसई गावामध्येच म्हणजे असं, तर तिकडे थोडेसे असे ड्रिंक केलेली मुलं आणि ते असे, तर त्यांना सायकलिंगचं असं नॉलेज नव्हतं म्हणून मला वाटतं जास्त. तर त्याहून बघितलं की हा रात्रीचा असा फिरतो इकडे, म्हणजे असं लूप राऊंडिंग करत होता. तर त्याला असं वाटलं की आम्ही म्हणजे माझ्यासाठीच काहीतरी असं
का फिरतोय इकडे. तर त्याहून असं हे उद्धटपणा केला आणि असं खूप असं मारामारी वगैरे पर्यंत गेलं ते म्हणजे असं. आणि त्या टायमाला सुद्धा मला खूप असं लागलेलं. मग ते प्रकरण इतकं वाढलं की मग त्याची जी आहे ती कंप्लेंट मी पोलीस स्टेशनला केली आणि त्यांच्यावरती ते म्हणजे असं ते एक एफ आय आर वगैरे फाईल त्यांची झाली आणि मग ते प्रकरण जे आहे ते पोलीस स्टेशनमध्ये गेलं. पण त्याच्यामध्ये माझी काही चुकी नव्हती, पण असे पण लोक भेटतात कधी, तर त्याला काहीच करू शकत नाही. तर हा एक सुद्धा म्हणजे एक विचित्र प्रकार म्हणजे घडला माझ्यावरून. सर मला सांगा, बेसिकली तुम्ही सायकलिंगसाठी काय प्रिपरेशन करता, म्हणजे तुमचा बेसिक बॅकपॅक काय आहे आणि तुम्ही सायकल कुठली वापरता? सायकलिंगसाठी म्हणजे काही नाही, एक बॅग असते माझ्यासोबत. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे पाणी. मी प्रिफर पाण्यालाच करतो, म्हणजे जास्त असं एनर्जी ड्रिंक वगैरे असं काही मी कधी यूज नाही केलं म्हणजे असं. पण पाणी मी असं माझ्या राईडच्या टायमाला प्रॉपरली असं म्हणजे कमीत कमी 3-4 लिटर माझं 100 किलोमीटरमध्ये म्हणजे पाणी होतं. आणि माझ्यासोबत म्हणजे असं जास्त काही मी ठेवत नाही खाण्यासाठी वगैरे, पण माझ्याकडे आता तुम्हाला हसू येईल कदाचित, पण ते बालाजीचे जे 2 आपण चखना बोलतो ऍक्च्युली, ते मूग डाळ असते, 5 रुपयाचे पॅकेट येतात ते माझ्याबरोबर फक्त 2 पॅकेट असतात. तर कधी मला म्हणजे असं कधी काय भूक वगैरे कधी काय लागली तर मी फक्त तेच खातो, बाकी म्हणजे काही नाही. आणि नंतर कधीतरी म्हणजे 4 किंवा 5च्या नंतर आपलं कुठेतरी म्हणजे कुठले ठिकाण असे उघडतात, तर मग कधी थोडाफार असा चहा नाश्ताचा एक छोटासा ब्रेक 10-5-10 मिनिटाचा एक तो ब्रेक कधी कधी होतो. तर ही हॅबिट आहे माझी, म्हणजे मी जास्त काय असं खूप प्रिपेअर नाही करत, म्हणजे त्याच्यासाठी खूप नॉर्मल असतं असं माझं. सगळ्यात पहिला सायकल माझी होती ती झूम 250 स्नेलची स्टील बॉडी, अलॉय पण नाही, म्हणजे असं तिचं वजन खूप जास्त होतं. तर ती एक सायकल माझी पहिली होती, मी त्याच्यावरतीच म्हणजे सुरुवात केली. मग नंतर ही सुरुवात करताना मग मला थोडेफार प्रॉब्लेम आले की सायकल पंक्चर व्हायची. तर रात्रीच्या टायमाला जेव्हा मी सायकलिंग करायचो, तर हा एक खूप मोठा म्हणजे प्रश्न माझ्यासमोर आला की आता सायकल माझी 2दा-3दा पंक्चर झाली, तर मग मला काही ऑप्शनच नव्हते म्हणजे. तर मग ते मला म्हणजे वेट करावं लागायचं की सकाळी म्हणजे ते उघडणार. पण त्या टायमाला मी कसं ते 3:30-4च्या दरम्यान म्हणजे असं करायचो. तर मग माझ्याकडे म्हणजे ऑप्शन्स नव्हते. मग 1-2दा माझ्या मित्रांनी मदत केली, मी त्यांना फोन केला तर त्यांची सायकल मला म्हणजे अशी भेटली. मग काय झालं की एक माझा एक चांगला मित्र आहे अवी कुसे करून, म्हणजे समाधान फाउंडेशन त्याचं आहे. तर त्यांनी मला म्हणजे एक सायकल अशी एक फायरफॉक्सची नॉन गिअर सायकल त्यांनी मला अशी डोनेट केली, म्हणजे असं एक स्पॉन्सर केली बोलता येईल. तर त्याच्या सायकलमुळे मला खूप असा हेल्प झाला. तर कधी काही असा म्हणजे पंक्चर वगैरे कधी व्हायचं वगैरे, तर तो प्रश्न माझा थोडासा सुटला म्हणजे. सर तुम्ही नवीन सायकलिस्टसाठी काय सांगाल? जे पण बिगिनर्स आहेत ना, त्यांनी ऍक्च्युली सायकलिंगची सुरुवात तर सर्वप्रथम हॅपीनेसमुळे करायला पाहिजे. कारण की मी सुद्धा तेच केलंय. मी सायकलिंगला खूप एन्जॉय करतो, हॅपीनेससाठी सायकलिंग करतो. तर मी लोकांना हेच सांगेन की तुम्ही म्हणजे असं टायमिंगवर न जाता तुम्ही सायकलिंग एन्जॉय करा. आणि ऍक्च्युली सायकलिंगच नाही तर तुम्ही म्हणजे कुठलीही अशी ऍक्टिव्हिटी म्हणजे फिटनेस रिलेटेड रनिंग असो, कोणतीही म्हणजे जी तुम्हाला म्हणजे असं तुमचं हेल्थ चांगलं ठेवेल अशी कुठलीही एक्सरसाइज करा, कुठलीही ऍक्टिव्हिटी करा, पण करा असं काहीतरी तुम्ही. सो सर थँक्यू सो मच, तुम्ही इतका अमूल्य वेळ दिलात आणि तुमचा जबरदस्त असा वर्ल्ड क्लास एक्सपिरियन्स आपल्या चॅनल बरोबर शेअर केलात. सो नक्कीच तुमच्या एक्सपिरियन्समुळे बरेच सारे लोक सायकलिंग करायला लागतील आणि सायकलिंगकडे वळतील. सो थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला सुद्धा भेटून खूप खूप आनंद झाला. आणि तुमचे मी व्हिडिओज खूप आवर्जून बघतो, म्हणजे खूप लोकांना तुम्ही सुद्धा म्हणजे इन्स्पिरेशन करता म्हणजे सायकलिंग बद्दल. तर ते असंच करत राहा की असे खूप सारे सायकलिस्टला बघून म्हणजे खूप लोक इन्स्पायर होतील. आपला मेन मुद्दा असा असतो की कोणाकडून तरी काहीतरी इन्स्पिरेशन मिळून त्यांनी काहीतरी चालू केलेलं, तर प्रत्येकाने म्हणजे कोणाला ना कोणाला बघूनच इन्स्पिरेशन भेटतं असं मला वाटतं. तर असंच इन्स्पिरेशन पुढे घेऊन पुढे जे तुमचे पण म्हणजे काही सायकलिंग असो कुठल्याही गोष्टी असो ते अशा लाईफमध्ये करत राहा. थँक्यू. कीप गोईंग. नक्कीच नक्कीच असंच सांगेन, नेव्हर नक्कीच गिव्ह. नक्कीच. सो Thank तर you, sir. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच तुमच्या सायकल प्रेमी मित्रांबरोबर शेअर करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. चला तर मग नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या, सायकल चालवत राहा आणि इतरांना सायकलिंगची प्रेरणा देत राहा. बाय बाय.